न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. विनायक गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमधील फुलेनगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आर्या फाउंडेशन तसेच राहुलवाडी सांस्कृतिक कला क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने 56 नंबर शाळा राहुलवाडी पेठ रोड नाशिक येथे पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक NV पगडे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. फुलेनगर परिसरातील म्हणजे पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत आहे फुलेनगर. ते फुलेनगर परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते आपले विनायक भाऊ गायकवाड यांनी उद्या त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून त्यांनी आज रोजी इथे फुलेनगर परिसरामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये दिंडोरी रोड पण आणि पेठ रोड पण एवढा सर्व मोठा परिसर आहे. तर हा फुलेनगर परिसरामध्ये 60 CCTV कॅमेऱ्याचं त्यांनी आयोजन केलं. त्याप्रमाणे त्यांनी त्याचा आजच रोजी शुभारंभ केलेला आहे आणि आज रोजी उद्घाटन झालेलं आहे या CCTV कॅमेऱ्याचं. या CCTV कॅमेऱ्यामुळे नक्कीच आज आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये सर्वात संवेदनशील भाग म्हणून फुलेनगर हा परिसर गणला जातो आणि या फुलेनगर परिसरामध्ये सर्व गुन्ह्याचं मूळ स्वरूप इथे फुलेनगरपासून पहिला सुरू होतं. तर त्याच्यामुळे हे CCTV कॅमेरे लागल्यामुळे आज एक प्रकारे हे गुन्हेगारीला आळा बसण्याचा किंवा वचक बसण्याचा नक्कीच त्याचा उपाय मिळालेला आहे आणि नक्कीच याचा सर्व याला पोलिसांना या तपास कामामध्ये किंवा त्याचा सर्व पुढे त्याचा भरपूर उपयोग होणार आहे आणि याचं सर्व श्रेय हे विनायक भाऊ गायकवाड यांना जाणार आहे. तर त्यांनी ही अतिशय चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे इथे फुलेनगरमध्ये आणि नक्कीच म्हणजे याचा पोलिसांना पण मदत होणार आहे आणि ह्या परिसरामध्ये जे गुन्हेगारी किंवा जे रात्री बेरात्री जे टवाळखोर पोरं असतात किंवा इतर सामाजिक जे असामाजिक घटक आहेत तर ते त्यांच्यापासून जो उपद्रव होतो त्याला नक्कीच इथे आळा बसणार आहे आणि पोलिसांना पण तपास कामामध्ये की मदत होणार आहे. तर त्यामुळे मी पोलीस खात्यातर्फे सुद्धा त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त औचित्य साधून आज रोजी जे त्यांनी जे उद्घाटन केलं आणि याच्यामुळे जे सर्व हे CCTV कॅमेरे त्यांनी तर मला सांगितलं की याच्यामुळे पेठ रोड दिंडोरी रोडमधील एवढा मोठा परिसर आहे त्या फुलेनगर परिसरामध्ये CCTV कॅमेरा त्यांनी जे आयोजन केलेलं आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच त्याचा सर्वसामान्य नागरिकांना पण फायदा होणार आहे आणि त्यांना मी वाढदिवसानिमित्त त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील भावी आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला इथे त्यांनी बोलवलं त्यामुळे मी त्यांच्याही सुद्धा आभार मानतो. जय हिंद जय भारत. परिसरात CCTV कॅमेऱ्याची गरज लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करिता 60 CCTV कॅमेऱ्याचे उद्घाटन करण्यात आल्याची माहिती विनायक गायकवाड यांनी दिली आहे. माझे खूप लहानपणापासून हे एक संकल्प होती CCTV कॅमेरा आपल्या फुलेनगर परिसरात खूप गरजेचे. इथं गुन्हेगारी खूप लोकांवर गुन्हे दाखल होता. काही असे खूप लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे पण म्हणजे पोलिसांना सांगण्यात येतं का हा होता तो होता. त्याच्यात काही जण नसतात पण तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. ते पोलीस साहेबांना काही माहीत नाही राहत. लोक खोट्या कंप्लेंटी पण खूप होता. या संदर्भात मला असं वाटलं 2 CCTV कॅमेऱ्याचं आपण उद्घाटन CCTV कॅमेरा लावा आणि साहेबांच्या हस्ते उद्घाटन करावं. या कार्यक्रमप्रसंगी विजय संगमनेरे, शशिकांत वाघमारे, कुणाल कदम, संतोष कांबळे, मयूर निंबाळकर, राहुल बोडके, वास्तव दोंदे, संतोष सोनवणे, हर्ष आढाव, अनिकेत गायकवाड, पप्पू खानवे, नागेश दरोडे यांनी विनायक गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी विनायक गायकवाड यांचे आभार व्यक्त केले. माझे पती इथे लहानचे मोठे ह्या एरियातच या परिसरातच झाले. तर ह्या एरियाची गुन्हेगारी कमी व्हावी त्यासाठी त्यांनी 90च्या आसपास CCTV कॅमेरे इथे बसवले आणि ज्यांचं वाढदिवस उद्या असून त्यांनी आज उद्घाटन केलं CCTV कॅमेऱ्याचं. नमस्कार. आज आपल्या भागातील सामाजिक कार्यकर्ते विनायक भाऊ गायकवाड हे या आपल्या पेठ रोड परिसरात लहानपणापासूनच इथं यांचा वावर झालेला आहे. लहानपणापासूनच जन्मापासूनच ते याच भागात राहतात. तर आपल्या भागातील वाढती गुन्हेगारी कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि या भागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. हा गर्दीचा परिसर आहे. कायमस्वरूपी इथे वर्दळीचा भाग आहे. पंचवटीमध्ये पेठ रोड परिसरातील एक वेगळ्या प्रकारची ओळख आहे व या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपल्या सामाजिक जबाबदारी व या गोष्टींची सुरक्षिततेची काळजी म्हणून एक आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने
औचित्याने त्यांच्या मनात अशी इच्छा झाली की आपण या भागात लहानपणी मोठे झाले म्हणून या सामाजिक या भागात आपल्या हातून काहीतरी कार्य घडावं व सुरक्षिततेचा कायमस्वरूपी इथे प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी या वाढदिवसाचे औचित्य साधून जवळजवळ 90च्या आसपास ह्या परिसरामध्ये सर्व CCTV वेगवेगळ्या भागात लावण्याची त्यांची इच्छा होती. ती संकल्पना आज त्यांनी पूर्ण केली. न्यूज इंडिया मराठीसाठी गणेश देवाडेसह अश्विनी पुरी, नाशिक.